हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 निर्देशन व संदेशवहन यामध्ये संदेशवहनाचे विविध प्रकार पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संदेशवहनातील अडथळे पाहणार आहोत. पहा, संदेशवहनात आचार, विचार, मते, कल्पना, कृती व संदेश यांची देवाणघेवाण होत असते. संस्थेतील संदेशवहन प्रक्रिया योग्य प्रकारची असेल तर माहितीची देवाणघेवाण सुलभतेने होते. मात्र अनेकदा संदेशाच्या देवाणघेवाणीत अडचणी येतात. त्यालाच संदेशवहनातील अडथळे असे म्हटले जाते. संदेशातील अडचणीमुळे संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता यांच्यात एकमत होत नाही आणि यामुळे संदेशवहनाची पोकळी निर्माण होते, ज्याला आपण कम्युनिकेशन गॅप असं म्हणतो. तर असे जे अडथळे निर्माण होतात ते कोणते आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. पहिला अडथळा आहे यांत्रिक अडथळे. यांत्रिक अडथळ्यामध्ये विविध अडथळ्यांचा समावेश होतो, जसे की वितरण पद्धतीतील दोषामुळे काही अडथळे निर्माण होतात, म्हणजेच टेलिफोन, रेडिओ, दूरदर्शन, तार, संगणक. आजच्या काळाचा विचार केला तर इंटरनेट. बऱ्याच वेळा नेट कनेक्टिव्हिटीमुळे सुद्धा आपण काही लेक्चर्स हे अटेंड करू शकत नाही. तर अशा पद्धतीचे जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांना या वितरण साखळीतील दोषातील अडथळे असे म्हणतात. या संदेशवहनाचा आपल्याला यांत्रिक अडथळ्यात समावेश होताना पाहायला मिळू शकतो. बऱ्याच वेळा ज्या ठिकाणी आपण संदेशवहन करत आहोत त्या ठिकाणी आजूबाजूचा येणारा जो आवाज आहे त्या आवाजामुळे देखील संदेश प्राप्तकर्ता नीट ऐकू शकत नाही. अत्यंत आवश्यक असणारा संदेश देखील त्याच्यापासून दुरावला जाऊ शकतो. काही आवाज, आता जसे की व्यवसाय संस्थेचा विचार केला तर यंत्रातील बिघाडामुळे होणारा आवाज किंवा कारखान्यातील विविध आवाज यामुळे यांत्रिक पद्धतीने अडथळा निर्माण होऊ शकतो. व्यवसाय संस्थेतील काही संघटन पद्धती ज्यामुळे सुद्धा आपल्याला यांत्रिक अडथळे निर्माण होताना पाहायला मिळतात, जसे की एखादा आदेश, एखादी सूचना एकाऐवजी अनेक अधिकाऱ्यांमार्फत सांगितली जाते, अधिकाऱ्यांमार्फत दिली जाते. बऱ्याच वेळा काही माहितीबाबत आक्षेपही घेतले जातात, काही माहितीचा वेगवेगळा अर्थ लावला जाऊ शकतो. तर असे जे अर्थ घेतले जातात किंवा असे जे आक्षेप घेतले जातात यामुळे सुद्धा यांत्रिक अडथळे निर्माण होताना दिसून येतात. दुसरा प्रकार आहे मानसिक व सामाजिक अडथळे. संदेशवहनाच्या वेळी संदेशदात्याची व संदेश प्राप्तकर्त्याची मानसिक अवस्था योग्य प्रकारची असणे आवश्यक असते. जर एखादा संदेश रागारागाने दिला असेल तर तो अपुऱ्या स्वरूपाचा असू शकतो किंवा चुकीचा सुद्धा असू शकतो. मग हे मानसिक प्रवृत्तीमुळे किंवा समूहामुळे किंवा सामाजिक पद्धतीने होणारे अडथळे कसे असू शकतात, जसे की आत्मसंकुचित प्रवृत्तीमुळे सुद्धा. बऱ्याच वेळा धर्म, राष्ट्रीयता, समाज, राहण्याची जागा, कौटुंबिक वातावरण, त्या ठिकाणचं असणारं राहणीमान या सगळ्याचा परिणाम हा संदेशवहनावर होत असतो आणि बऱ्याच वेळा या संदेशवहनामध्ये परिपूर्णता दिसून येत नाही. काही वेळा आपण ज्या समाजात राहतो त्या समूहाचा देखील संदेशवहनावर परिणाम होताना दिसून येतो. वास्तविक एखाद्या बाबीवर खोल विचार केल्यावर ती आपल्याला मनाला पटत देखील नाही. आता उदाहरणार्थ विचार केला तर आज बघतोय की या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा संप, टाळेबंदी हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधीच बऱ्याच वेळा आर्थिक कंबरडे मोडलेले असणाऱ्या या सर्वसामान्य लोकांचे आणखीन हाल होताना देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात. म्हणून हा एक अडथळा आपल्याला विचारात घेता येऊ शकतो. काही वेळास आत्मसन्मान, मीपणा, आत्मप्रौढीपणा यामुळे सुद्धा संदेशवहनामध्ये अडचणी निर्माण होताना दिसून येतात. कधीकधी आपलापणा किंवा मी किती ग्रेट आहे हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून काही व्यक्ती अतिशयोक्ती करीत असतात आणि यामुळे देखील आपल्याला संदेशवहनामध्ये अडचण निर्माण होते. यामध्ये पदाचा
अभिमान काही लोकांना असतो. काही जणांकडे संदेशवहन कौशल्याचा देखील अभाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. संदेशवहनाची कौशल्य ही ज्या व्यक्तींना अवगत नाहीत त्या व्यक्तींच्या संदेशवहनात अडचणी आल्याशिवाय राहू शकत नाही आहेत. नंतरचा प्रकार आहे बौद्धिक अडथळे. बौद्धिक संदेशवहनात प्रामुख्याने भाषेविषयीच्या अडचणींचा समावेश होतो. संदेशदात्याला आपले विचार, भावना, कृती, कल्पना, आदेश, शब्द हे भाषेद्वारे प्रकट करावे लागतात. पण बऱ्याच वेळा काही भाषांचे अर्थ हे संदेश देणाऱ्या व्यक्तीला माहीत नसतात किंबहुना काही अर्थ हे संदेश प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला देखील माहीत नसतात. संदेशदाता त्याच्या बौद्धिक पातळीनुसार संदेश देत असतो, तर संदेश प्राप्तकर्ता हा त्याच्या बौद्धिक पातळीनुसार तो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. बऱ्याच वेळा इंग्रजी भाषेमध्ये ही अडचण मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून संदेशदाता व संदेश प्राप्तकर्ता यांची बौद्धिक पातळी हे देखील संदेशवहनामध्ये एक अडथळा निर्माण करू शकते. शेवटचा प्रकार आहे इतर अडथळे. आता इतर अडथळ्यामध्ये सुद्धा अनेक अडथळ्यांचा समावेश होतो, जसे की निश्चित उद्देशांचा अभाव यामध्ये दिसून येतो. संदेशाचा उद्देश हा स्पष्ट व निश्चित असावा, पण बऱ्याच वेळा संदेश कोणत्या उद्दिष्टाने दिले हे स्पष्ट होऊ शकत नाही किंवा संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यांचा उद्देश देखील भिन्न प्रकारचा असू शकतो. काही वेळास भौगोलिक अंतर ही देखील एक अडचण ठरू शकते. बऱ्याच वेळा दूर अंतरावर असणाऱ्या व्यक्तींपर्यंत आपण पाहिजे तेवढ्या चांगल्या पद्धतीने संदेशवहन करू शकत नाही. एखादी गोष्ट वेळेअभावी देखील आपल्याला स्पष्ट करता येत नाही. कधीकधी भौगोलिक अंतर जास्त असणं हा देखील संदेशवहनात एक बाधा ठरणारा घटक ठरतो. काही वेळेस ऐकण्याची क्षमता म्हणजे लिसनिंग कॅपॅसिटी हा अडथळा ठरतो. एखादा संदेश पूर्णपणे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये असणे ही बाब ही संदेशवहनामध्ये महत्त्वाची असते. मात्र काही संदेश प्राप्तकर्ते हे समोरचा व्यक्ती जो संदेश देतो तो ऐकून घेण्याच्या अवस्थेमध्येच नसतो. तो त्याच्या अपेक्षेप्रमाणेच त्याचा अर्थ अर्धवट मेसेज ऐकून लावत असतो. काही वेळेस संदेश प्राप्तकर्त्यांची संख्या देखील जास्त असते आणि यावर देखील संदेशवहनाची परिणामकारकता आढळून आपल्याला दिसून येते. तांत्रिक ज्ञानाच्या अभावामुळे काही अडथळे निर्माण होतात, जसे की आजच्या काळामध्ये संगणक व इंटरनेट या माध्यमाचा वापर करून तांत्रिक दृष्टिकोनातून कर्मचारी किंवा या समाजातील प्रत्येक घटक ऑनलाईन पद्धतीने काम करताना दिसून येतो. पण या पूर्वीच्याच कर्मचाऱ्यांना ही आधुनिक साधने हाताळणे हे बऱ्याच वेळा अडचणीचे ठरत आहेत. काही वेळा चुकीची वेळ हे एक संदेशवहनातील अडथळा दिसतो. काही वेळेस संदेशवहनातील माहिती ही चुकीच्या पद्धतीने चुकीच्या वेळी जर दिली गेली असेल तर निश्चितरित्या संदेशवहनाचा अर्थ लागत नाही. आता एक उदाहरण देते की जर एखाद्या व्यक्तीने नोकरीसाठी अर्ज केलेला आहे आणि त्याला नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलवण्याचं पत्र हे एम्प्लॉयरकडनं पाठवण्यात आलेलं आहे, पण त्याला ते योग्य वेळी मिळालं नाही आहे, मुलाखतीची मुदत संपल्यानंतर मिळालं आहे. मग अशा वेळेस या संदेशवहनाचा काहीच अर्थ उरत नाही आहे. काही वेळेस पिढीमधील अंतर हा देखील एक अडचणीचा विषय ठरतो. म्हणजेच काही व्यक्ती समवयस्क असतील तर त्यांचं संदेशवहन जेवढं इफेक्टिव्हली होतं तेवढं वयामधील अंतर जास्त असेल तर समजून घेण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. लिंगभेदामुळे देखील अडचणी दिसून येतात. प्रत्यक्षात बघायला गेलं तर या क्षमता नैसर्गिकरित्या ठरल्या गेलेल्या असतात. स्त्री पुरुष एकत्र काम करत असतात, पण त्यांची बौद्धिक वैचारिक क्षमता ही या लिंगभेदानुसार वेगवेगळी असू शकते किंवा काही गोष्टी ह्या उघडपणे बोलता देखील येत नाहीत, म्हणून प्रभावी संदेशवहन इथे होऊ शकत नाही. काही वेळेस संदेशवहनाची माध्यमाची अडचण असू शकते. संदेशदाता संदेश प्राप्तकर्ता यांच्यातील परस्पर संबंध हे देखील संदेशवहनामध्ये अडचण निर्माण करू शकत असतात. काही वेळेस एखादा व्यक्ती अकारण किंवा गरज नसताना सुद्धा जास्त प्रमाणामध्ये स्पष्टीकरण देत असेल तरी देखील समोरचा संदेश प्राप्त करता त्या संदेशाला मनापासून ऐकत नाही आणि ही देखील एक अडचण मोठ्या प्रमाणावर निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजेच
संदेशवहनामध्ये या विविध पद्धतीने आपल्याला अडथळे निर्माण होतात हे पाहायला मिळू शकतं. थँक्यू.